असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। तर केंद्राचं मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे, खाते वाटप पण झालेले आहे, मात्र कुठेतरी खतखत महाराष्ट्रात व्यक्त होताना दिसते। काल शिंदे गटातले खासदार सुरंग बारणे यांनी खतखत व्यक्त केलेली आहे की जर कॅबिनेट मंत्री मिळालं पाहिजे होतं, ज्या पद्धतीने खासदारांची संख्या आहे त्या अनुषंगाने। दुसरीकडे अजित पवार गटानं सुद्धा या सगळ्या याच्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलं नाही। लोकसभा हा एकच उद्देश भाजपचा होता, लोकसभेपुरतं सगळ्यांना वापरून घ्यायचं आणि त्यानंतर त्यांचा फार विचार करायचा नाही, हे कृतीतून आता सिद्ध झालेलं। आणि आम्ही नेहमीच सांगत आलो की भाजपला या सगळ्या फोडाफोडीतून लोकसभेला आपलं बहुमत गाठायचा प्रयत्न होता आणि म्हणून फुटलेल्या गटाला किती महत्त्व द्यायचं हे आता त्यांनी ठरवलेलं आहे आणि ते आता या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये दिसून आलेलं आहे। नाही, मी तेच म्हणलं, दोन्ही गटांचं अस्तित्व हे कशा पद्धतीनं भाजप ठेवणार आहे। हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। हे साधारणपणे आता कृतीतून दिसून आलेलं आहे की गरज कुठपर्यंत आहे आणि म्हणूनच कालसुद्धा भुजबळ साहेब बोलले आम्हाला एवढ्या सीट पाहिजेत, ह्याची सुरुवात झालेली आहे या सगळ्या गोष्टीची आणि मला वाटते केंद्रीय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून त्याची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही। पण एकीकडे ज्या पद्धतीने आता महायुतीमध्ये सुद्धा जागा वाटपाच्या संदर्भात चर्चा सुरू व्हायला लागल्या की काल भुजबळ जसं म्हटले किंवा 80 जागा साधारणतः किंवा शिंदे इतक्या सुद्धा आम्हाला जागा मिळाल्या। तिकडे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा काही दिवसांपूर्वीच नाना पटोले म्हटले की मोठा भाऊ म्हणून आम्ही आहोत, लहान भावाने लहान भावाप्रमाणे राखले पाहिजे। नाही, मला वाटते मोठा भाऊ लहान भाऊ याचा खुलासा रमेश चेन्नीताला साहेबांनी केलेला आहे आणि महाविकास आघाडीमध्ये कुठेही अडचण येणार नाही। ज्या पद्धतीनं लोकसभेला जागा वाटप अत्यंत सुरळीत झालं, 1-2 जागा सोडल्या तर, नाहीतर बाकी सगळं सुरळीत झालं, तसं आत्ता देखील 288चं वाटप हे निश्चितपणे लवकरात लवकर होईल आणि आमच्या तिन्ही पक्षाची एक अपेक्षा आहे की जून अखेरपर्यंत या चर्चाला मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न आमच्या तिन्ही पक्षांचा त्या ठिकाणी असणार आहे, म्हणून आमच्यात कुठेही वादावाद होणार नाही याची खात्री निश्चितपणे मी आपल्याला देतो। चंद्रकांत दादा पाटील म्हणतात की मोदींना कमी जागा मिळाल्यामुळे जग हळहळ करतंय, मात्र एकीकडे उद्धव ठाकरेंना जास्त जागा मिळणं अपेक्षित होतं, तसं झालं नाहीये, त्याच ठाकरेंचा फायदा काँग्रेसला आणि पवारांना होतो। नाही, महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्षाला एकमेकाचा फायदा झालेला आहे। काँग्रेसच्या मताचा फायदा शिवसेनेला झाला, राष्ट्रवादीच्या मताचा काँग्रेसला झाला, शिवसेनेचा काँग्रेसला झाला आणि म्हणून किती आता काही भांडणं लावण्याचा प्रयत्न झाला तर तो आमच्यात होणार नाही, कारण की आमची संयुक्त ताकद ही राज्याला अपेक्षित आहे, जनतेला अपेक्षित आहे, कारण की जो काही निकाल लागला, मॅन्डेट आला, त्यातून स्पष्ट दिसतंय की सामान्य माणसं ही महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत आणि हे फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्राला आवडलेलं नाही आहे। 400 पारची घोषणेचं काय झालं हा प्रश्न आम्हाला त्यांना विचारावा लागेल। नाही, मला वाटतं हे मीटरच्या संदर्भात काँग्रेस म्हणून आम्ही निश्चितपणे भूमिका घेऊ, परंतु हे बळजबरी जबरदस्ती हे करण्याचा प्रयत्न जो चालला आहे तो मला वाटते हाणून पाडला पाहिजे। आम्ही त्याला विरोध त्या ठिकाणी करणार आहोत, कारण की गरज काय आहे प्रीमीटरची, ऑलरेडी एक सिस्टीम आहे, त्या सिस्टीममध्ये सगळं व्यवस्थित चाललं असताना पुन्हा याची गरज काय असा प्रश्न निर्माण होतो। नाही, मला वाटते वर्षभरानं का होणार, किमान सगळ्यांना आता मणिपूरची आठवण होते। आमचे नेते राहुलजी मणिपूरला जाऊन आले आणि मणिपूरच्या व्यथा, मणिपूर काय घडतं हे जगाला आणि देशाला दाखवायचा प्रयत्न केला। किमान आत्ता तरी अपेक्षा आहे की सरकारनं यामध्ये लक्ष घालावं आणि जो अन्याय झालेला आहे त्याच्यावर या ठिकाणी न्याय मिळावा अशी सामान्य भगिनींची, या देशातल्या भगिनींची अपेक्षा आहे। मला वाटते त्यांनी ते चौकशी करावं, सरकार केंद्रामध्ये त्यांचं आहे, राज्यामध्ये त्यांचं आहे, असे फेक मेसेजेस कुठे गेले, काय गेले, नेमकं JP नड्डा साहेब काय बोलले ह्याची चौकशी करावी। पश्चिम महाराष्ट्राला मंत्रिपद, केंद्रात मंत्रिपद मिळाले, पुण्याचे खासदार मुरली मोहोळ यांना
नाही, आम्हाला स्वागत आहे की पुण्याला मंत्रिपद मिळाले आणि राज्याला देखील जवळजवळ 5 मंत्रिपद मिळालेले आहेत. राज्याचे प्रश्न, केंद्रातून येणारा राज्याचा निधी हा जास्तीत जास्त यावा आणि तो गुजरातकडे न जाता आता किमान तो राज्यामध्ये यावा, राज्यातले उद्योग राज्यामध्ये राहावेत अशी आमची साधारणपणे अपेक्षा असते. जवळपास 40 IT कंपन्या हिंजेवाडीतल्या होत्या, त्याचं देखील नाही, आता जी IT पॉलिसी या राज्यामध्ये आली ती IT पॉलिसी करताना सुद्धा आम्ही काही सूचना केल्या होत्या की टायर 2 सिटीजला प्राधान्य तुम्ही द्या. आता कोल्हापूर असेल, अमरावती असेल, अशा ज्या सोलापूर असेल, अशा ज्या टायर 2 सिटीज आहेत, कारण की आता हे डिसेंट्रलाइज झाल्याशिवाय होणार नाही. आता सगळंच जर आम्ही पुणे, मुंबई, नागपूर अशा ठिकाणी सेंट्रलाइज करत राहिलो तर हा प्रॉब्लेम येणार आहे. आणि म्हणून टायर 2 सिटीजला जास्त इन्सेंटिव्ज आपण जर देऊ शकलो, आता डाटा सेंटर्स हे सगळे देशातले 50% डाटा सेंटर्स हे मुंबईमध्ये त्या ठिकाणी, म्हणून ह्याला जर विजेमध्ये सवलत जर देता आली आपल्याला की कोल्हापूरसारखं आहे, सातारा आहे किंवा ही टायर 2 सिटीज आहेत, इथं ह्या उद्योगाला आणण्यासाठी तुम्हाला काय सवलती देता येतील त्या IT पॉलिसीमध्ये अपेक्षित या ठिकाणी होतं, परंतु त्या दुर्दैवानं झालेल्या नाही आहेत. आणि म्हणून आमची शासनाकडे मागणी आहे की जर हे जे सेंट्रलाइज्ड व्हायला लागलेलं आहे ते वेगवेगळ्या शहरांमध्ये जाण्यासाठी तशा पद्धतीची धोरणं ही राज्य शासनानं आणावीत अशी आमची अपेक्षा असणार. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.